जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा। भरत गावित यांचा अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय मागे। गेल्या अनेक दिवसांपासून नंदुरबार लोकसभेच्या उमेदवार निवडीवरून नाराज असलेले माजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत माणिकराव गावित यांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे घोषित केले होते। यावरून संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वादळ उठले होते। तसेच महाराष्ट्रात अनेक उमेदवारांचा तिढा निर्माण झाला असल्याने त्यावर वरिष्ठ पातळीवर दखल घेतल्याने दिल्लीतून 3 सदस्यीय समिती मुंबईत दाखल झाली होती। नंदुरबार लोकसभेवर 9 वेळेस निवडून आलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांनी आपले पुत्र भरत गावित नंदुरबार लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक होते, परंतु केसी पाडवी यांची काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित होताच भरत गावित यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी दाखवत बंड पुकारल्याने राजकीय वर्तुळात चांगलेच रणकंदन माजले होते। याची दखल घेत राज्याचे निवडणूक प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी गावित पितापुत्र यांना मुंबई येथे बोलावून त्यांचे म्हणणे समजून घेतले व वरिष्ठ नेत्यांनी उमेदवार निवडताना आपल्याला विश्वासात घेतले नाही असे मान्य करत माणिकराव गावित यांची समजूत काढली। काँग्रेस पक्षासाठी आपण दिलेले योगदान महत्त्वाचे असून आपण आपला निर्णय मागे घेऊन काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याचे काम आपल्याला करावे लागेल असे सांगून त्यांची समजूत काढण्यात आली। दरम्यान भरत गावित यांनी आपला अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले।